बिन गोरच आहेत ना लेकरं, काही बनवतात ना बा. काय गाणं आहे लेकाचं. पुरा मग्न दिसू राहिला मला हे तर संतऱ्या. काय करू राहिला बाबा, काय गाणं ऐकू राहिलं ह्याचं. अरे पाहणार रे वावरात ध्यान द्या ना, डुक्कर विक्कर आलं तर का मोबाईल पाहत बसले. अरे डुक्कर काय येते आपल्या वावरात, जाई लावली ना आपण. नाही माय म्हणणं कसं आहे, ध्यान ठेवाच जा, नाही तर वावरात मोबाईल यायला बसतो का आपण, तुम्ही सांगा. नाही नाही, तुमचं बरोबर आहे, ध्यान तर ठेवायलाच पाहिजे. इकडे कसे काय आले पण तुम्ही. कश काय आले म्हणजे, आता तुमच्या बाजूचा वावर घेतला ना बटाईनं. तर ते गव्हाचं, अरे काय राजा, गहू आहे का गांजर गवत दिसू राहिलं त्यातनी अर्ध्यापेक्षा जास्त तर गांजर गवतच आहे त्या वावरात. गहू तर दिसून नाही राहिला, काय करता का अजून. लोकायला प्रगती दिसतच नाही ना. आता काय सांगावं लोकायले, आपण गव्हाची शेती नाही करू राहिलो, आपण गांजर गवताची शेती करू राहिलो ना यावर्षी. काय रे, जरा फवारा गिवारा मारा त्याच्यावर जरा. हो फवारा मारतो ना. मग बाकी काय म्हणता सांगा. काही नाही, दिसले तुम्ही बसेल, मग म्हटलं चला गड्या इथं जरासं तुमच्या इथं हे आहेत ना बोरं गिरत, बोरं घेता येते म्हटलं, मग लेकरासाठी घरी नाही आले. तेच तर म्हटलं, बिनकामी येत ना तुम्ही. काही नाही, बोरं गिरं लहानच आहे ते बोर. काही नाही त्याला बोरं गिरं काही नाही, ते सरे नेलेत माघारी म्या, काही बोरं गिरं काही नाही, राहू द्या. अरे 2-3 बोरं खालचेच उचलतो ना बाबा. आता खालच्या बोराला का चिपकवता तुम्ही फेविकॉलनं झाडाला लावून, खालचेच उचलतो ना मी. अरे काय ऐकत नाही ना तुम्ही हो. जा ना तिकडे बाजूच्या वावरात, एवढा मोठा सळा आहे ना बोराचा पडेल, तिथे जाऊन घ्या ना. बरं बा ठीक आहे, तिकडे जाऊन घेते मी, जाऊ दे. मी काय म्हणतो, त्या रस्त्यावर टेम्पो कोणाचा होता, त्यातनी शर्ट दिसू राहिला स्प्रिंकरचा एक नवीन. उकंड आणणार होता ना शर्ट, त्याचाच आहे वाटते बहुतेक गड्या. आता रस्त्यावर म्हटल्यावर त्याचं वावर आहे ना रस्त्यानं. आणला वाटते गड्या. पण लोक किती भारी आहेत, अजून शर्ट त्यानं ते स्पिंकर सेट पण नाही केले, डब्बेच आहेत त्याचे. आतापासून शर्टावर नजर ठेवू राहिली स्पिंकरच्या लोक, म्हणजे मागायला बरं राहते. लयच लोक भारी आहेत ना बा. त्या उकंडाचा असेल ना, त्याला पाहिजे होता शर्ट, आणला असेल मग. आपला उकंडा मग काय, आपलाच माणूस आहे, मला शर्ट पाहिजेच होता. बरं राहते कडा, मग आता त्यानं आणला यंदाचं तर भागते आपलं. मस्त अडी अडचणलेच देतेस, ते आपला माणूस आहे. आपणार मणक्याचं नेऊ. काय मग काय 31 डिसेंबरचा प्लॅन घेऊन काही आहे का नाही, पार्टी गिटी काही वावरात नाही. आपण घेत नसतो ना हो, आपल्याला नाही पटत ते. तुम्हीच करा बा, तुम्हालाच पटतात त्या गोष्टी. आपण काही पार्टी गिटी काही करत नसतो. आपलं असलं तसलं मटणाची भाजी जेवण राहते साधं सिंपल. आपण काही 31 डिसेंबरचा काही आपल्याला स्पेशल दिवस पाहिजे नाही. आपल्या मनात आलं तेव्हा आपण करतो वावरात नाही, तसं काही नाही. नाही माहीत असं घ्यायच्याबद्दलच म्हटलं नव्हतं, काही भाजी गिजी काही पार्टी असं जेवण म्हणून राहिलो तुम्ही, बाकी काही नाही. नाही काही पार्टी गिटी काही नाही यंदा, कोणीच मिळाल नाही, सगळे आपापल्या कामात लागेले. काही पार्टी गिटी नाही बाबा, घरीच खायचं आणि झोपाचं मुकाड्यानं, थंडी पडू राहिलंच. जाऊ द्या तिकडे मग, चला मग येतो मी. ती बरं गेला, कटाय आणला का डोकं किट करते निवडी. ते म्हटलं तर बराबर म्हणा त्यानं, जेवण घेऊन तर करायला पाहिजे समजा. काही ना काही भाजी बनवाच लागेल. मग तर एका मिनिटात नारायण भाऊला फोन लावा लागेल, ते बराबर मेळ लावतात मग. हॅलो, कुठं आहो, या ना इकडे वावरात बसाले. अबे काय आले का तू पण, इकडे कामात माणूस गुतेला आणि वावरात या म्हणता बसाले. सांग काय म्हणता सांग, मी कामात आहो, सांग लवकर. काय राजा मरता तुम्ही कामं करू. काही जेवणा घेऊनचा काही मेळ करा ना, 31 डिसेंबरला काही बनवा ना, पार्टी गिट करा ना, मग माहोल उधून जात्या. अरे बाबा थांब ना बाबा, मोबाईल स्पीकरवर होता ना, बायको बाजून उभी होत ना, दम खाली जरासा थांब काही बोलू नको पार्टीचं, थांब. काढा मग स्पीकरून, काढा मोबाईल, चालले मोटर राजा काय. बोल आता, काढला स्पीकरवरून, आरामात बोल बाबा. काय म्हणता सांग. तर काही नाही, काही 31 डिसेंबरची पार्टी गिटी उद्या ना म्हटलं, मग वावरात भाजी करा मस्त, होते माहोल मस्त. अरे कायचं काय रे, काय ते घरचे येऊ देतात का रे बाई, 31 डिसेंबरला टपेलच राहतात ना, काही येऊ द्यायचं काही मेळ नाही गड्या, काय तूच. आता तुम्हाला आम्ही सांगावं का राजा, तुमच्यापाशी ते लय डोकं आहे. तुम्ही एक काम करा आता, जरासं मी सांगतो तसं करा. समजलं काय म्हटलं ते. मला समजलं, पण व्हिडिओ पाहणाऱ्याला नाही समजलं ना अजून. मग का त्याला का आता सांगायचं असते का, पुढचा व्हिडिओचा कंटेंट थोडी ना आता सांगता येते आपल्याला. अच्छा ते पण आहे का, बरोबर आहे. बरं मग मी बाकीच्याला फोन लावतो आणि तिथे येतो मग मी, आपण त्याला सांगून देऊ कसं काय करायचं. मीटिंग घेऊ एक मस्त संघटनाची आपल्या, आणि होऊन जाऊ दे. बरं तर मग या कमिटीचं नाव काय ठेवायचं, या आपल्या या संघटनेत सध्या. नाव काय लय मोठी गोष्ट आहे का, कोंबडी जीवाने मिळून खाणारी म्हणे सुद्धा नाही झाली, हेच नाव ठेव, कोडवर्ड. हो बरोबर आहे, कोडवर्ड कामच पडते आपल्या. बरं ठीक आहे, मग मी येतोच काही ना काही चहा घेऊन घरून, आणि तुझ्याच वावरात बसू तिथं बोर पैसे. मग बरोबर, मी बाकीच्याला फोन करतो, या मग इथंच. म्हटले का आता या दोघांना कसंच सांगावं पार्टीच्याबद्दल. वहिनी बसल्या आहेत ना दारातनी, काही ना काही प्लॅन करावंच लागेल गाड्या. अरे या दिनू भाऊ या, बसा जरा शेक चहा घेऊ, बसा. जमलं, आला गड्या आयडिया. हो बसायला चहा घ्यायला चालू मी, बसायला आला ना. मी काय म्हणतो 3 कप चहा मांड बरं जाय बाय मग. हो मांडते ना.
आता मी काय म्हणतो, जरा शांततेत ऐकून कल्ला करू नका. काहून कसं कुठी काहीच म्हणू नका. मी सांगतो तसं ऐका आणि तिकडे गेल्यावर मग गोष्टी करू आपण लंब्या. म्हणजे असं झालं काय, नेमकं झालं काय सांगता घरी? अरे ऐका ना, मग सांगूच राहिलं ना. आधीच विचारता काय झालं, सांगायच्या आधी कसं सांगू मी? थांबा ना, सांगू राहिलं ना. तर ऐका, तर आपल्याला 31 डिसेंबरची पार्टी करायची आहे मस्त आपल्या वावरातनी. तर त्याचा प्लॅन करायला म्हणजे आपली एक संघटना तयार केली आपण. म्हणजे फक्त ते 31 डिसेंबरच्या प्लॅनसाठीच बनवली ती संघटना. नंतर ते खारिज करण्यात येईन. तर तुम्ही आपल्या वावरातनी त्या बोरपाशी येऊन बसा. म्हणजे मी मागून येतो, तुम्ही आधी जा. कसं जायचं काही जा. 5:30 वाजता तिथं टच व्हा. सध्या झाले 4:15, तर तिथं 5:30 वाजता तुम्ही टच व्हा. 5:30 वाजता काय जरा असं मागं पुढे पाहा ना, 7 वाजता करा ना अंधारात पडल्यावर. कारण की ते जरा असं पीठ गीट गहून येऊन ठेवायचं ते चक्कीत नाही, तर पीठ देऊन आणायचं होतं मला. 5:30 वाजता लाईन येते, तिकडे चाललो होतो मग मी. हट राहायचं तुमचं ते दहीनाचंच येते राहते हमेशा. काही असलं की ते दहीन न्या लागते ना, असं करावं लागते. एका दमानं 10-15 किलोचं दऊन आणत जाणं हो का 2-2 किलो नेता त्या चक्कीत नाही राजा. हिट राजा. अरे काय सांगा रे बा, ते बाई 1.5 2 किलो असतं देते, मग हप्त्यावारी देऊन आणायला होते. काय करता? बरं काही करा, ते 6 वाजता ठेवतो मग टाईम मी. 6 वाजता आपल्या वावरात हजर हो जा. बरं. तर आपल्या संघटनेचा एक कोडवर्ड ठेवला या पार्टीचा. तर पार्टीचा कोडवर्ड असा आहे की कोंबडी मेली आणि खाणारा म्हणे सुधीने झाली. हे जर शब्द ऐकला तर समजून जायचं आपल्या पार्टीबद्दल बोलू राहिलो आपण. समजलं? बरं. काय कोडवर ठेवला का? कोंबडी मिळून खाणारा म्हणे सुधीने झाली. बरं 6 वाजता भेटू ना मग. अरे थांबा जराशी. एक तुम्हाला सांगितलं होतं ना, 6 वाजता शिप लावत जा तुम्ही, तेव्हाच बराबर होते. बरोबर आहे मॅडम आले ना. मग काय तर आज संध्याकाळी 6 वाजता लावतो मी शिप, मग बराबर होऊन जाते रातच्या 9-11 वाजे लोक. चालते मग. काय म्हणतो, चहा झाला नाही का अजून? नाही ना, ते दूध होतं ना, दूध फुटलंच. ते फ्रीज नाही ना आपल्या इथं, फुटलं ते दूध. राहू द्या वहिनी, मी काही चहा घेत नाही. मला याला फोन, मला अर्जंट जावं लागते, जातो मग मी. हा मी पण काही चहा घेत नाही. मला पण गरज असं काम आठवलं, मी जातो. अरे ऐका ना, चहा घेऊन जा ना. नाही राहू द्या, काही गरज नाही. जाऊ दे मग, काही चहा काही करू नको. मी येतो जरा असं वावराकडून शिपचं पाहतो काय ते. ठीक आहे मग 6:30-7 वाजे लोक येऊन जाईन मी. काही ना काही कावाडा दिसू आला यायचा मध्ये. आपला खुफिया लावा लागेल यायच्या मागं. नारायण भाऊ, तुम्ही जेवढा फोन लावा सांगितला होता तेवढ्या फोन लावला आणि एक जण शिल्लक फोन लावला मी मागून. अभि शिल्लक लोकायला काय सांगितलं? गाव जेवण आहे का, पंगत आहे का इकडे? जेवढे सांगितले तेवढेच सांगायचे होते तो. मग आता या पप्पूली ठेवता का घरी? मग आपल्या हमेशा संघटनेत राहते ते. मग या संघटनेतून त्याला काय वंचित करू राहिलो आपण? घ्या ना त्याला सोबत. मला वाटलं दुसरा कोणता शिल्लक सांगितला. पप्पू आहे का? हे तर घरचाच माणूस आहे आपल्याला. जाऊ दे. हां, तर आता ऐका तुम्ही. कसं आहे, कॅनोल सुटलं, गव्हाले हरभऱ्याले सगळ्याला पाणी देणं घेणं झालं आपलं. कसं आहे, आता काही कामं नाही आपल्याला, रिकामटेकडे जावं आपण आता. म्हणजे पाणी देणं नसलं म्हणजे रिकामे जावं आपण. तर कसं आहे आता 31 डिसेंबर येऊ राहिली, तर आपल्याला करायची आहे म्हणते पार्टी. आपला दिनू म्हणे पार्टी करायची आहे म्हणे आपल्याला. म्हणजे भाजी गिजी जेवण घेऊन 31 डिसेंबरच्या हिशोबानं करायचं म्हणे. मग कसं आहे, आपलं घरचं राहते जागृत देवस्थान. घरी सांगता येत नाही, सांगितलं तर मग ते जागृत देवस्थान बराबर भंडारा लावते आपल्याला. तर कसं आहे, म्हणजे तुम्ही अशी कहाणी रचा. तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय पडते ते रचा तुम्ही कहाणी. नाही तर मी सांगतो ते कहाणी रचा. काय करायचं ते करा आता. थांबा मग मी तुम्हाला कहाणी सांगतो. समजलं ना काय करायचं, कसं सांगायचं. या हिशोबाने तुम्ही चला गड्या, तर काहीच शक होणार नाही कोणाले आणि काहीच टेन्शन राहणार नाही. मस्त पार्टी होऊन जाईन आपली आणि काम पण होऊन जाईन आपलं. सगळं कार्यक्रम एकदम फेस ऑफ फेस बसते. अरे वा राजा नारायण भाऊ, माना लागते पण तुमच्या दिमागाला. 1 नंबर उपाय काढला तुम्ही. म्हणजे काम पण होते आणि पार्टी होते आणि कार्यक्रम सरळ होऊन जाते सरळ. आता काही टेन्शनच नाही राहिलं आपलं. नाही तर काय, 1 नंबर पटला नाव आपल्याला. नाही तर हमेशा तेच सांगा लागे, पाणी द्यायला चाललो, गव्हाले चाललो पाणी द्यायला, हरभऱ्याला चाललो पाणी द्यायला. ते बाया आले कटाय आलता ते ऐकू. आता उदाहरण मस्त देता येतं आपल्याला, मस्त कहाणी सांगता येते घरच्या आली. असं करायला चाललो बा आम्ही. मग काय तर योगच आले नाही यावेळेस हो, काहीच विषय नाही, योगच आले मस्त. हो, तर मग पुढे काय करायचं ते कारण सांगितलं. आणि ते कोण काय करते त्याचं काय करायचं? आणि ते कोण म्हणजे आता या उकंड्याचं लग्न थोडी झालं आणि आपल्या दिनूचं लग्न नाही झालं. या दोघायला मटणाच्या दुकानावर पाठवायचं, तिकडून ते घेऊन या लावायचं आणि बाकीचा मसाला ते आणते तिकडून घरी. म्हणजे घरी शकणे आला या हिशोबानं करायचं आपल्याला गड्या. आणि बाकीचं जे चाय चिल्लर चाललं राहते सगळं ते आपल्याकडे आणा, ते मी आणतो सगळं काही. बरं काहीच विषय नाही ना, ते तुमच्याकडे. चला झालं डन, मग आता जाऊ घराकडे. समजलं ना मग तुम्हाला? हो चला बरं, लय झालं आता, चला घराकडे, अंधार पडते मग. अच्छा बाबू, नाही मला तुम्हाला वाटलं म्हणजे बुड्याला बोलावलं नाही म्हणजे बुड्याला माहीत पडतच नाही गोष्ट. बरं झालं, तो या तुरीच्या शेंगा घ्यायला आलतो याच्या वावरातनी. सगळा विषय ऐकला, तुमचा सगळा प्लॅन ऐकला मी. आता बरोबर तुमचाच कार्यक्रम मी करतो. मला बोलावत ना जेवायला तुम्ही. थांबा तुमचा कार्यक्रमच करतो ना रे मी आता.